रथसप्तमीच्या दिवशी इथे लावा एक दिवा. सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी. माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे. आज 4 फेब्रुवारी 2025 वार मंगळवार या दिवशी आलेली आहे रथसप्तमी. आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये रथसप्तमी ही सूर्यदेवाला समर्पित असते. आदिती आणि कश्यप यांचा सूर्यपुत्र हा म्हणून ओळखला जातो. म्हणून त्यांचा जन्मदिवस आज साजरा केला जातो. या दिवशी घरातील स्त्रिया उपवास देखील करत असतात. म्हणजेच काय तर सूर्यदेवाची जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी सूर्यदेवाचे पृथ्वीतलावर किरणे पडले होते, म्हणून सर्व भाविक भक्त या दिवशी सूर्यदेवाची उपासना करून पवित्र गंगेमध्ये स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने आरोग्य, व्यवसायात व धनसंपत्तीमध्ये पूजा केली जाते. अखंड लक्ष्मी नांदत असते. सर्वात तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तिवान, बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे. सृष्टीचा जगत चालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रण आहे. सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे 7 घोडे असा संदर्भ रथसप्तमीचा आहे. रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायण मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे. सूर्य स्वयंप्रकाशी आहे. अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात. सूर्यग्रहाचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहामध्ये वरचे आहे. भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलेले आहे. मकर संक्रांतीनिमित्त सुरू होणारे हळदी कुंकू समारंभ रथसप्तमी दिनी समाप्त होतात. रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे आहेत. रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असंही म्हटले जाते. रथसप्तमी मंगळवार 4 फेब्रुवारी 2025 माघ शुद्ध सप्तमी प्रारंभ मंगळवार 4 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 4:37 राहणार आहे. म्हणून आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी पूजा बरोबरच आपल्याला काही उपायसुद्धा किंवा सेवासुद्धा करायच्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या रथसप्तमीच्या दिवशी व्रत उपास नाही केला तरीही चालेल, पण सकाळी उठून या ठिकाणी आवर्जून लावा एक दिवा. कितीही तुमच्या कठीण व त्रास तुम्हाला कोणी एक शत्रू देत असेल तर तो शत्रू घरी येऊन तुमच्यासमोर लोटांगण घालेल. व्यवसायात प्रगती होईल. मुलांच्या अभ्यासात, नोकरीमध्ये भरभरून यश मिळेल. कर्ज फिटेल. लक्ष्मी घरात अखंड वास करेल. साक्षात सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होईल. आरोग्य व आजारपण कमी होईल. घरातील व्यक्तीचा आजार बरा होईल. तर दिवा कुठे लावायचा आहे, कशा पद्धतीने लावायचा आहे ते बघूयात. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा. तर पहा, दिवा जिथे लावला जातो तिथेच म्हणजे सूर्याचे प्रकाश आपल्याला मिळत असते. दिवा अंधार दूर करत असतो. तसाच सूर्यदेव आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश पुरवत असतो. सूर्य व अग्निदेवाचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत. सूर्यदेवाची पूजा केली जाते. दिव्याला शुद्धतेचे आणि पवित्रतेचे एक प्रतीक म्हटले गेलेले आहे. कोणती पूजा करण्या अगोदर दीप प्रज्वलित करून ती पूजा पूर्ण होत असते. अपूर्ण मानली जाते. रथसप्तमीच्या दिवशी दिव्याला खूप महत्त्व दिले जाते. सूर्यदेव आपल्याला ऊर्जा देत असतो आणि दिवा आपल्याला धनवान आणि संपत्तीमध्ये बरकत आणून देत असतो. म्हणून या शुभ दिवशी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि आपल्या जीवनातील अंधार दूर होऊन प्रकाश उधळत असतो. प्रकाश हा संपूर्ण विश्वातील ऊर्जेचं प्रतीक आहे. याचा मुख्य स्रोत सूर्यदेवाला म्हटलं गेलेलं आहे. म्हणून दिव्यातून जी अग्नी आणि तेज निघत असते. अग्नी आणि सूर्याचा घटक मानला गेलेला आहे. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जात असते आणि सकारात्मक लहरी घरामध्ये प्राप्त होतात. त्यामुळे हा दिवा लावण्यापूर्वी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये शुद्ध गंगाजल, गोमूत्र आणि काळे तीळ टाकून आंघोळ करायची आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा दिवा घरामध्ये या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा आपल्याला 12 वाजेपर्यंत लावायचा आहे किंवा तुम्ही सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत लावू शकता. जर आपलं दुकान असेल, व्यवसाय असेल किंवा नोकरी प्राप्ती असेल, तुम्हाला नोकरी लागत नसेल, तर कोणत्याही कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल किंवा घरामध्ये सतत आजार, विघ्न सतत येत असेल, घरामध्ये आजारी व्यक्ती आहे त्यांचा आजार बरा होत नसेल, पैशाच्या समस्या उद्भवत असेल, कर्ज भरपूर झालेला असेल, कुटुंबातील पती असेल किंवा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, हवी तशी नोकरी त्यांना लागत नसेल, लग्न कार्य लवकर जमत नसेल, त्याचबरोबर घरामध्ये दारिद्र्य नावालाही उरणार नाही किंवा शेजारी एखादा शत्रू असेल तो तुम्हाला खूप त्रास देत असेल किंवा शत्रू तुमचा गुपित असेल किंवा शेजारी असेल किंवा तुमच्या काम करत
असताना तुम्हाला त्रास देत असेल, या सर्व समस्येचं निवारण होण्यासाठी हा दिवा आपल्याला अशा ठिकाणी लावायचा आहे. तर हा दिवा लावण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम एक मातीची पंती किंवा निरांजनी तुम्ही इथे घेऊ शकता. मातीचा दिवा हा पंचतत्वापासून बनलेला असतो, म्हणून त्यामुळे या दिव्यामध्ये सात्विक लहरी ज्या आहे त्या जास्त प्रमाणात प्राप्त होत असतात. त्यानंतर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला एक कलावा धागा किंवा 2 वाती टाकू शकता, जे जीवांचे आणि शिवांचे प्रतीक म्हटले गेलेले आहे. या दिव्यामध्ये आपल्याला तूप, तिळाचे तेल जे आहे, जर तुमच्याकडे तिळाचे तेल नसेल तर तुम्ही साधं तेल टाकलं तरीही चालेल आणि या दिव्यामध्ये आवर्जून काळे तीळ जे आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक चौरंग किंवा पाट मांडायचा आहे, तुळशीजवळ मांडायचा आहे. आपल्याला रथसप्तमीचा रथ काढायचा आहे. त्यानंतर आपल्याला 5 गौरी घ्यायच्या आहे किंवा एक गौरी घेतली तरीही चालेल. रांगोळी काढायची आहे आणि त्यावर गौरी ठेवायची आहे. गौरीवर आपल्याला एक सुगड ठेवायचा आहे आणि सुगडमध्ये आपल्याला खिरीचे साहित्य, तांदूळ, ड्रायफ्रूट्स, वेलची, दूध, तीळ हे साहित्य टाकून आपल्याला खीर बनवायची आहे. खीर पूर्व दिशेला ओतू जाईल, त्यामुळे सूर्यदेवाचा आशीर्वाद राहील. त्यासाठी आपल्याला खीर गौरीवरच तापवायची आहे. गौरी नसेल तर तुम्ही गॅसवरही तापवू शकता. त्यानंतर सप्तधान्य एका सुगडमध्ये घ्यायचे आहे. गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, तीळ घ्यायचे आहेत आणि ह्या दिवशी सप्तधान्याची पूजा केल्याने घरात लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते. घरामध्ये कर्जमुक्त होऊन पैशामध्ये बरकत होत असते, अन्नधान्यामध्ये बरकत होत असते. तर पहा, सुगडमध्ये आपल्याला हे धान्य काढल्यानंतर एका प्लेटमध्ये काढायचं आहे. त्यामध्ये तीळ आवर्जून टाकायचे आहेत आणि त्यावर आपल्याला हा दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला याची पूजा करायची आहे. हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे, दीप प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा आपल्याला तुळशीजवळ जिथे सूर्यदेवाचा प्रकाश येतो तिथे आपल्याला हा दिवा लावायचा आहे. तुम्ही संध्याकाळी लावू शकता किंवा सकाळी लावला तरीही चालेल. जर तुमच्या तुळशीजवळ जागा नसेल तर तुम्ही बाल्कनीमध्ये लावू शकता किंवा तुमच्या खिडकीमध्ये लावू शकता. जिथे सूर्यप्रकाश येतो, तिथे सूर्याची किरणे पडतात, तिथे तुम्ही हा दिवा लावू शकता. कारण हा जो दिवस आहे हा रथसप्तमी, तर हा सूर्यदेवासाठी समर्पित असतो. सूर्याचे जे तेजाचे प्रकाश आहे ते आपल्यावर पडावे आणि आपल्या सर्व घरावर पडण्यासाठी व आपल्या घरातील आजारी व्यक्तीचे आजार बरे होण्यासाठी, आपल्या घराची, मुलाची, पतीची भरभरून प्रगती होण्यासाठी हा दिवा आपल्याला लावायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला 7 घोड्याचे चित्रसुद्धा आणायचे आहेत. तुम्ही पेटिक आणू शकता आणि पूर्व दिशेला या दिवशी लावू शकता. यामुळे धनधान्य त्याचबरोबर संपत्तीमध्ये बरकत होत असते. त्यानंतर आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी रथाची पूजा करायची आहे. सप्तधान्याची पूजा देखील करायची आहे. दिव्याची पूजा करायची आहे, पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत आणि त्याचबरोबर सूर्यदेवाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. ओम घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला दिव्यासमोर बसून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर डोकं टेकून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत आणि सूर्यदेवाला वर्षानुवर्ष आमच्या घरामध्ये तुमचा आशीर्वाद प्राप्त राहावा, आरोग्य सुधारावे आणि कोणत्याही कामामध्ये यश मिळावे असं बोलायचं आहे. त्याचबरोबर घरात सुख समृद्धी आणण्यासाठी, लक्ष्मी अखंड स्वरूपात घरामध्ये वास करण्यासाठी हा दिवा पूर्व दिशेला आवर्जून लावावा. पूर्व दिशेला वात करावी, कारण सूर्य तिथेच, जिथे प्रकाश असतो तिथेच पूर्व दिशेपासून सकाळी उगत असतो. म्हणून कारण पूर्व दिशा ही सूर्यदेवाला समर्पित असते. जर सकाळी लवकर उठत असाल तर सकाळी जेव्हा सूर्य उगवतो 6 वाजता, तेव्हा तुम्ही हा दिवा आवर्जून लावावा, ज्यामुळे सूर्यदेवाचा लवकरात लवकर प्रभाव जो आहे हा आपल्या घरावर पडत असतो. घरात सुख समृद्धी नांदत असते. म्हणून हा एक दिवा आवर्जून सकाळ किंवा संध्याकाळी आवर्जून रोज लावावा. श्री स्वामी समर्थ.